मित्रहो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. त्यावर मोठं राजकारण सुद्धा झालं. त्यानंतर काहीतरी फिसकटलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला. परंतु त्यानंतर शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटामध्ये गेले. ही घटना घडल्यापासून शरद पवार यांचे खासदार फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. शरद पवार यांचे आमदार खासदार सुद्धा सत्तेसोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना शरद पवार यांचा अख्खा पक्षच राष्ट्रवादी सत्तेसोबत जाणार असल्याच्या चर्चांना बातम्यांना उधाण आलं. नेमक्या अशा वेळेतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. त्यामुळे राजकारण पुन्हा एकदा ढवळायला सुरुवात झाली. जयंत पाटील यांनी सांगितलं की ते दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले वगैरे, पण तरी सुद्धा काही मोठ्या घडामोडी ज्या घडू लागलेल्या आहेत ना, त्यातून या घटनांमधून एक वेगळे संकेत मिळू लागलेले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 10 पैकी 9 आमदार भारतीय जनता पक्षासोबत जायला तयार आहेत. म्हणजे ते महायुतीत सहभागी होऊ इच्छितात. या आमदारांची केवळ इच्छाच नाही, तर शरद पवारांच्या पक्षाचे बहुतेक आमदार आणि खासदार सुद्धा आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये आमदार खासदारांनी हा चक्क आग्रह केला. सत्तेसोबत नसल्यामुळं आपली आर्थिक अडचण व्हायला लागलेली आहे असं सांगत या आमदारांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरित्या दम भरला. तुम्ही हा निर्णय घ्या. जर तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यानंतर मात्र वाईट वाटून घेऊ नका, अशा शब्दात या आमदारांनी दम भरला असल्याची बातमी सुद्धा बाहेर आलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याबाबत आमदारांची मतं जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाच्या ज्या नेत्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यांनी रोहित पवार वगळता अन्य 9 आमदारांची मतं जाणून घेतली. रोहित पवार वगळता बहुतेक सगळे आमदार भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं या बैठकीत समोर आलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत. त्या चौघांनीही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला विकास कामासाठी निधी मिळत नाही असं अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं. अशा प्रकारे निधीच मिळाला नाही तर पुढची निवडणूक लढायची तरी कशी, असा सवाल सुद्धा या आमदारांनी केला. शरद पवार यांचे आमदार भाजपासोबत जाण्यासाठी उतावीळ झाले असले तरी, अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा भाजपानं मात्र त्यांच्यापुढं एक लाल दिवा ठेवलेला आहे. दिल्लीपर्यंत हा विषय झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या पुढे एक अट ठेवलेली आहे. महायुतीसोबत यायचं आहे तर या, पण सरळ मार्गाने येता येणार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं. उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटले ते शिंदे गटात गेले. अगदी त्याप्रमाणे शरद पवार यांच्या आमदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जावं आणि त्या माध्यमातून सत्तेच्या सोबत यावं, अशी एक मोठी अट भाजपाच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी घातलेली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण केलं तरच पुढचे मार्ग मोकळे होतील. अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये ही अट दिल्लीवरून कळवण्यात आलेली आहे. त्यामुळं शरद पवार यांचा पक्ष पूर्णपणे इतिहास जमा करून टाकायचा डाव भाजपानं आता आखलेला दिसतोय. म्हणजे खरं तर हे या सगळ्या अटीमधून हे स्पष्टच झालेलं आहे. शरद पवारांचे आमदार तर सत्तेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. एकटे रोहित पवार हेच अलिप्त आहेत. त्यामुळं आता शरद पवार किंवा उतावीळ झालेल्या
हे आमदार आहेत ना, ते काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण त्यावरच पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. पाहूया काय होतंय ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.